मुख्यमंत्री महोदयांनी निवेदन मांडलं. अध्यक्ष महाराज, मी आपल्याला सांगतो की आज मिटवलं ना. बोलू तर आता तुमचं ऐकलं ना. मी तुमचं बोला नाना भाऊ, बोला, मी ऐकतोय. अध्यक्ष महाराज, मुद्दा असा आहे, पॉइंट ऑफ प्रोसिजरचाही विषय या ठिकाणी निघाला. अध्यक्ष महाराज, आज स्थगन तुम्ही तुमच्या याच्यामध्ये नाहीये, ऑर्डर ऑफ डे मध्ये का नाही? आज कुठलं काम? नाना भाऊ, किती वेळा आपल्याला तेच सांगायचं. आज डिमांड्स वरती आपण चर्चा घेतोय. डिमांड्स वरती चर्चा असताना कधी स्थगन दाखवतो का आपण ऑर्डर ऑफ द डे वरती? नाना भाऊ, हे काय आपल्याला हे सगळ्या गोष्टी माहिती आहे तरी आपण त्याच करताय. गिलोटिनच्या दिवशी अध्यक्ष महाराज, गिलोटिनच्या दिवशी आपण स्थगन घेत नाही. अध्यक्ष महाराज, आपण या डिमांडच्या वेळेस करतोच. अध्यक्ष महाराज, काल पण होतं स्थगन. अध्यक्ष महाराज, आज महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलं, त्यांनी त्यांची बाजू मांडली, सरकारची बाजू मांडली. त्या भागातले काही आमदारांना आपली भूमिका मांडायची असेल आणि आम्हाला सरकारला मदतच करायची आहे, पण त्या ठिकाणी जी घटना झाली, माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी निवेदन केलं, त्याच्यातली वस्तुस्थिती मांडायला इथले आमदार होतेच ना, त्या भागातले सत्ता पक्षातले होते आणि विरोधी पक्षातले होते, मांडू द्यायला पाहिजे होते. अध्यक्ष महाराज, मोठी घटना झाली, मुख्यमंत्र्याच्या गावात झाली. अध्यक्ष महाराज, ही घटना काही छोटी नाही आहे. अध्यक्ष महाराज, महाराष्ट्र शांत राहायला पाहिजे. अध्यक्ष महाराज, परवाच आमच्या भाजपचे नेते नितीन गडकरीजींनी चांगलं म्हटलं की जात धर्माच्या गोष्टी करतील तर त्याला मारील जोड्यानं, असं म्हटलंय. काय असं शब्द काहीतरी बोलला काय? काय शब्द होता तो? आपले गडकरी साहेब म्हणाले ते. हा, ठीक आहे, आपण रेकॉर्डिंग काढून बघा. त्याला आहे ना, नेते बोलले. अध्यक्ष महाराज, पण या राज्यामध्ये धार्मिक तेढ निर्माण करून आणि मंत्री उल्लेख करतात. अध्यक्ष महाराज, हे काय बरोबर आहे का? कोण भडकवतात आहे? औरंगजेबाचं नाव आम्ही नाही घेतलं. अध्यक्ष महाराज, कोण घेतात ते आपल्याला कळतं. अध्यक्ष महाराज, आणि या राज्यामध्ये शांतता राहू नये असं सरकारला वाटत असेल तर ही शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये चालू देणार नाही. अध्यक्ष महाराज, आम्ही पण एक बिलकुल आपल्याला अध्यक्ष महाराज हे समजून घेतलं पाहिजे. एक बरोबर नाही अध्यक्ष महाराज हे. चला, आज मंगळवार दिनांक 18 मार्च 2025 रोजी मगाशी नाना पटोले म्हणाले की पत्रकारांचा जो अवमान झाला त्या बाबतीमध्ये तुमच्याच दालनात मी आणि आशिष शेलार आणि आपले 2 मंत्री होते, त्या 4-5 लोकांना बोलवलं आणि तिथला जो विधानसभा परिसराचा जो प्रमुख डीसीपी आहे त्यांनाही बोलवलं होतं, पत्रकारही होते आणि तो संबंधित जो पोलीस कर्मचारी होता ज्यांनी त्यांच्याबरोबर गैरवर्तन केलं किंवा जी काही चूक केली तर त्यांनी त्याच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि पत्रकारांचं समाधान झालं. ते आता काम करतायत, ते तुमचं पण आता कव्हरेज देतील. आज मंगळवार दिनांक 18 मार्च 2025 रोजी स्थगन प्रस्तावाच्या एकूण 5 सूचना प्राप्त झालेल्या आहेत. परंतु आज सन 2025-26 या वर्षाच्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा व मतदान असल्यामुळे महाराष्ट्र विधानसभा नियम 251(2) अन्वये लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.